चला पहिली ओपनिंग बॅटिंग पेअर मैदानामध्ये लगेच ट्रॅव्हल. पहिली सेमीफायनलची मॅच खेळली जाते. प्रत्येक टीमची इच्छा असेल, इच्छाच नव्हे तर स्वप्न असेल की आपल्या नावासमोर चॅम्पियन ही टॅग लाईन आणि 2024च्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये अनप्लाप देखील बॅनर मैदानामध्ये लागण्यात यावा. कारण की जेव्हा चॅम्पियन भवानीनगर सर्वे संघाच्या कॅप्टन सोबत जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्या कॅप्टनने सांगितलं की आज आम्हाला अभिमान आहे, आमच्या नावापुढे चॅम्पियन हा शब्द लावला जातो, ही टॅगलाईन लावली जाते, चॅम्पियन भवानीनगर सर्वे असं नाव घेतलं जातं. मैदानामध्ये आमच्या टीमचा बॅनर देखील आहे चॅम्पियन नावाने. हा अभिमान आहे त्यांच्या गावासाठी, त्यांच्यासाठी, त्यांच्या संपूर्ण समर्थनांसाठी. तर दुसऱ्या साइडला या वर्षीचा चॅम्पियन नक्की होणार कोण? दत्तकृपा स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड एका साइडला आपण पाहिलं तर मॅच मध्ये सध्या गोलंदाजी करेल. दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर अगदी सर्वे 11 सर्वे बॅटिंग साठी अगदी व्हाईट जिथे आपण पाहिलं तर ग्रीन सिग्नल जरूर येतोय अंपायरचा. जय मॅचच्या दिशेने येतो ग्रीन सिग्नल. सेमीफायनल क्रमांक पहिली मैदानामध्ये खेळली जाते आणि आहे पहिला चेंडू. पहिला चेंडू बॉल बॅक ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर रिझनला खेळून काढला. कुठली धावसंख्या दिली जात नाहीये. पैलवान समीर भाई दिगे साहेब पुरस्कृत चॅम्पियन ट्रॉफी तुम्ही पाहता, ऐकता, अनुभवता, खेळताय, जगताय देखील. ओहो वेगवान चेंडू अगदी सोडून दिला. जिथे आपण पाहिलं तर वेग चांगला होता. ऋषी आपण पाहिलं सध्याच्या घडीला डीके स्पोर्ट्स नव्हे तर संपूर्ण पाटण तालुका टेनिस क्रिकेट मधील नामांकित अष्टपैलू खेळाडू झाला. ओहो सुरेख फटका कव्हर रिझनला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडले कॅच. प्रवीणने पकडली कॅच. सर्वे 11 सर्वे टीमचा मात्र धान्या वाघ अर्थातच रवी बोरगे मात्र चालला आता माघारी. जड मनाने जड अंतकरणाने तो मैदान सोडतोय. या मॅच मध्ये दत्तकृपा स्पोर्ट्स पाटील अवॉर्डने मात्र गोलंदाजी करत असताना आपण पहिला अर्थातच गोलंदाज ऋषीने मात्र मिळवला. पहिला ब्रेक ठेवा विकेटचं होतं पतन. सर्वे 11 सर्वे रवी गया तो दुसरा आहे. यांच्याकडे खोलवरत आहे बॅटिंगची, खूप खोलवरत आहे. ज्युनियर डीजे पण चालू आहे. प्रशांत अजून प्रशांत शांत बसला नव्हता मागच्या मॅचला. हे ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी है बहुत. ज्युनियर डीजे सध्या मैदानामध्ये जरूर ट्रॅव्हल होतोय. सध्या स्ट्रायकिंगला असेल. हो पहिला चेंडू बॅटनं ठोकून दिला 6 धावांसाठी. वॉट अ बैटिंग, वॉट अ क्लास. पहिला चेंडूवरती स्वागत केले. आइए जनाब आपका स्वागत है. स्वैग से करेंगे आपका भी स्वागत. वॉट स्ट्रोक. देखा क्या ओ देसाई देखा. वॉट स्ट्रोक. बॅटच्या रडामध्ये अगदी बॅट स्विंग केले. विकेट किपरच्या डोक्यावरती पप्पूभाई मुक्कादमने देखील डोक्यावरती हात लावला. कारण की चेंडू अगदी यष्टांना फुंकर मारत बाईसच्या स्वरूपामध्ये एका धावासाठी निघून जातोय. स्लीप देखील तैनात केलं या मॅच साठी. 1 to go. तब्बल धावसंख्या आहे 7. ओ सुरेख यावेळी मात्र कबड्डी जनला घेण्याचा प्रयत्न. ऋषीच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. आणखीन एक विकेट जाते ऋषीच्या खात्यामध्ये.
डीजे आता जात्र चाललाय माघारी. करण सध्या मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस आफ्टर 1 ओव्हर टीमची टोटल आपण पहिली 7 विकेट टब्बल माघारी गेले 2. 7 वरती 2 फलंदाज माघारी. मॅचची सुरुवात चांगली झाली. दत्तकृपा स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या टीम कडून डीके स्पोर्ट्स संघाकडून ऋषीने एक चांगला स्टार्ट दिला या मॅचला. गोलंदाजी करत असताना तब्बल 2 महत्वाचे फलंदाज त्याने माघारी पाठवलेत. आता दुर्गेश मात्र गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारतोय. ओहो विकेट कीपर आहे क्लोज आहे चतुर नॉट आउट. यावेळी मात्र पॉपिंग क्रीज मध्ये आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये आणखीन 8 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड सध्या मात्र जाऊन पोहोचतोय. 8 धावसंख्या. स्लोरवन गती परिवर्तन पहिला ओळखला जज केला चेंडू यावेळी मात्र निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर शांत नव्हता आज देखील प्रशांतने लगावला यावेळी मात्र षटकार. जो शांत बसेल तो प्रशांत कसला. स्वागत केलं त्याने देखील या ओव्हरचं. आडव्या बॅटनं बॅटच्या अगदी टोला डीप स्क्वेअर लेग रिजनला चेंडू मात्र वॉड कॅच. दादा आहे इथे आणि दादाने पकडले अप्रतिम कॅच. एक तेरी एक मेरी टिट फॉर टॅट. कभी खुशी कभी गम अशी राहिले ही ओव्हर. वाईट तदनंतर षटकार तदनंतर विकेट. या टीमचा कॅप्टन सध्या मात्र मैदानामध्ये ट्रॅव्हल होतोय अमर. तब्बल 3 फलंदाज माघारी गेलेत. कॅमेरा वर्क तुम्ही पाहताय ओमसा एमटीसी चा रिप्ले टेलिकास्ट मध्ये शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवले. वा वॉड कॅमेरा बॅन. कुणाल शेठ मात्र 81-82 सध्या मात्र कॅमेरा वर्क. ओमसा एमटीसी का ब्रँड म्हणला जातो. कॅमेरा वर्क ज्या पद्धतीने संपूर्ण कोयना नगरी ज्या कॅमेरा बॅनच्या प्रेमामध्ये पडली असा कॅमेरा बॅन ओमसा एमटीसी कडे जो अक्षय शेठ मात्र 81-82. ओहो यावेळी मात्र पण चेंडू लेग स्टिक सोडून जातो. अंपायर कॉल येस इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव येते टीमच्या टोटल मध्ये. सध्या बॅटिंग करत असताना सर्वे 11 सर्वे बोलत असेल धावा येऊ देत कशाही येऊ देत आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. 15 धाव संख्या. ओहो यावेळी मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ओमकारचा मात्र तोपर्यंत आपण पाहिलं तर सोडून दिला जातोय. येस डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल थोडीशी पुढे जाते जी आपण पाहिली तर 16 या आकड्यावरती. ओहो यावेळी मात्र अगदी असर बॅटीने जरूर खेळून काढलाय जिथे आपण पाहिलं तर 1 धाव जरूर कंप्लीट केली. सेकंड स्पेल सध्या तुम्ही पाहताय. हो सुरेख आडव्या बॅटनं
व्यासपीठाच्या अगदी जवळ चेंडू जातोय, व्यासपीठाच्या वरून 6 धावांसाठी बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर करणच्या बॅट मधून इथे मात्र धमाका येतोय. जबाबदारी स्वीकारली करणने सांगितलं या मॅच मध्ये. अरे कोण रे आला तो पाटणवाला, अरे कोण रे आला तो पाटणवाला, तो कशात कम नाही र दादा, कशात कम नाही र. आमच्या समीर डिगे दादांच्या या नावात दम आहे र, आमच्या समीर डिगे दादांच्या या नावात दम आहे र, आमच्या समीर डिगे दादांच्या या नावात दम आहे र. शिवाजी जाधव आणि किरणची साथ, त्यांना अतुल भालेकर खास त्यांचा से समीर शेठ. ओहो, चेंडू पडल्यानंतर मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढला. चेंडू बॅट स्विंग करते तोपर्यंत बाकीचं काम विकेट किपर पूर्ण करतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, जिथे आपण पाहिलं तर हे थरारक नाट्य होतं सेकंड स्पेल मध्ये. त्याचबरोबर आपण पाहिलं तर तिसऱ्या क्रमांकाच्या प्राइस साठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सरशिप देण्यात आले ते आम्हा सर्वांचे लाडके बापू, अर्थातच सन्माननीय प्रशांतजी घारगे साहेब आणि सन्माननीय रमेशजी वायंगडे साहेब यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक देण्यात आले. मी विनंती करेल त्रिमूर्ती उद्योग समूहाचे सन्माननीय प्रशांतजी घारगे साहेब बापू, आपलं मनापासून अधिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. धाव संख्या 23 धाव संख्या. चला थोडं स्पीडअप घ्या प्लीज, प्लीज फास्ट थोडासा. दादा गोरगरिबांचा वाली, संदीपाईची साथ आहे भारी, जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. हर कोई नुरीरा यो चमकून आला, हर कोई नुरीरा यो चमकून आला. सातारा जिल्ह्याची शान आहे र, पाटण तालुक्याची शान आहे र, आमच्या समीर डिगे दादा. असं कुठलंच गाव नाही जिथे समीर दादांचं नाव नाहीये. पैलवान समीर शेठ डिगे साहेब पुरस्कृत चॅम्पियन ट्रॉफी. ओ यावे मात्र लपेटली बाई, लपेटली डीप स्क्वेअर एक रिझनच्या बाहेर. धन्यवाद. पहिला चेंडूवरती षटकार लगावला. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर अर्थातच अमरने लपेटून घेतला होता फटका. राजू रोडे सर सध्या गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा बॅटनं मिड विकेट. ऋषी इथे थोडा फंबल होतोय. वन मोर चौकार. आरबी डेव्हलपर्सचा येतोय चौकार. यावेळी मात्र बॅटच्या अगदी टॉपला, जिथे आपण पाहिलं तर चेंडू अगदी डिक्लेअर स्वरूपामध्ये जातो. पैलवान समीर भाई दिगे साहेब पुरस्कृत ही स्पर्धा तुम्ही पाहता. भरपूर प्रेम राहिले आरबीटी 11चा या स्पर्धेला. धाव संख्या 34. चॅम्पियन ट्रॉफी पुरस्कृत केली आहे संपूर्ण पैलवान समीर भाई दिगे साहेब यांनी. सुरेख आणखीन एक निघून चालला. लांब 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 खूप लांब. आरबी डेव्हलपर्स षटकार. मोरिया प्रतिष्ठान सन्माननीय नितीन दादा बोरगे
यांच्याकडून अमर साठी आता 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. वा, टीमची टोटल जाऊन पोहोचते तब्बल 40 या आकड्यावरती. तब्बल चेंडू अजूनही बाकी आहेत 2. धावसंख्या 40 धावसंख्या स्कोर कार्ड वरती रंगली आहे. ओ सुरेख हेलिकॉप्टर अमरच्या बॅट मधून आणखी एक धमाका. मॅच झुकेगा नाही साला, हे मात्र त्याने सांगितलंय. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय. आता जर षटकार आला तर अर्थातच सन्मान्य नितीनजी बोरगे साहेब यांच्याकडून, रोहित दादा पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हो, यावेळी टिप्स केले रिझनला निघून समीर बाई डिगे साहेब यांचा फोटो सध्या पाहत आहे. धन्यवाद. फोटो सध्या तुम्ही पाहत आहे. ज्या व्यक्तीनं पाटण तालुका टेनिस क्रिकेटसाठी काही कमी पडून दिलं नाहीये, अर्थातच दक्खनचा राजा ज्योतिबा राजा चरणी एवढीच प्रार्थना असेल
की ज्या व्यक्तीनं पाटण क्रिकेटच्या खेळाडूंना काहीच कमी पडून दिलेलं नाहीये त्या व्यक्तीला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू नये. पैलवान साहेबांच्या चेहऱ्यावरती असलेली स्माइल ही सातत्याने अशीच कंटिन्यू राहावी. दीर्घायुष्य त्या व्यक्तीला लागावं. सातत्याने त्यांच्या आयुष्यात समोर आलेली संपूर्ण दुःख दख्खनचा राजा ज्योतिबा राजा मात्र दूर करून त्यांच्या आयुष्याला नेहमी असंच उज्ज्वल ठेवावं. जेव्हा गरिबांना गरज लागेल तेव्हा तेव्हा पैलवान साहेबांना मात्र धावून येताना आम्ही पाहिल्या. सुरेख पहिला चेंडू मिड विकेट रिजनच्या बाहेर 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 षटकार. डीप स्क्वेअर लेग रिजनच्या यावेळी मात्र चालला बाहेर. आरबी डेव्हलपर्सचा येतोय दमदार. मला हीच गाणी भेटणार, हीच तुमच्या फोल्डर मधून बाहेर येणार. बघा मॅच सध्या टॅरेस वरून पाहिली जाते. आमचा कॅमेरा मॅन दाखवतो टॅरेस वरून प्रेक्षक ही मॅच पाहत आहेत. वा हो चेंडू अगदी वेगाने टाकल्या. एक्स्ट्रा दाब ऍड होईल व्हाईट बॉलची. यावेळी मात्र अगदी घोषणा केली जाते एक्स्ट्रा दाब ऍड होते. पहिल्या इनिंग मध्ये झालेल्या खेळासाठी पैलवान समीर शेठ दिघे साहेब यांनी मात्र अमरसाठी जरूर कॅश प्राइज लगावलं. धावसंख्या आपण पाहिली तर सध्या मात्र अगदी दमडी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर आहे. चेंडू गॅदर करतोय येतोय. सनीला आपण पहिलं चेंडू फेकेपर्यंत फक्त एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. तब्बल 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या अगदी आहे 14 धावसंख्या. मला बॅक ड्राइव्ह घेण्याचा प्रयत्न एक धाव इथे देखील कंप्लीट केली जाईल. त्या एका धावेच्या मदतीने या टीमची टोटल आपण पहिली सध्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 15 या आकड्यावरती. 15 ऑन अ स्कोर कार्ड. हो यावेळी मात्र गरकन फिरला, चेंडू फिरवला, निघून जातोय फाईनला. आरबी डेव्हलपर्सचा येतोय धमाका. टीमची टोटल 21. 53 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं जातं. अगदी पहिल्या षटकाचा खेळ यावेळी मात्र जरूर समाप्त होतोय.
येणाऱ्या 12 चेंडू आणि समीकरण अगदी 31. 12 चेंडू 31 धावेचे समीकरण या मॅच मध्ये. अगदी मुकदम पप्पू शेट यांच्याकडून देखील आपण पाहिलं तर 50 साठी या स्पर्धेला आपण पाहिलं तर 1111 त्याचे मानकरी आम्ही म्हणे बॉस झालेत आज. वो तो लेंगे आपण. पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर ठोकले अक्षरशः 22 धावसंख्या. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर राहुल डीजे थोडस बाहेर ठेवला जिथे आपण पहिला अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा दिला जातो आमच्या मेन अंपायर गुरु सर यांच्या माध्यमातून. ओ सुरेख स्टँड अँड डिलिव्हर. अगदी आरबी डेव्हलपर्सचा येतोय षटकार. समीर डिगे दादांच्या या नावात दम आहे र. आमच्या समीर डिगे दादांच्या या नावात दम आहे र. आमच्या ऑन डी ठो स्क्वेअर कट केला जिथे आपण पाहिलं तर अगदी एका धावेसाठी चेंडू जरूर जातोय. ऋषीने देखील सांगितलं यस माझ्या देखील नावामध्ये यावेळी मात्र दम आहे तो दाखवला जाईल. जिथे मात्र आपण पाहिलं टीमची टोटल सध्या मात्र 30 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. 30 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी मात्र अगदी सनी आहे वेगाने येतो चेंडू पर्यंत जिथे आपण पाहिलं अगदी या चेंडू आपण पाहिलं तर वेगाने जरूर जातोय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक देण्यात आलं आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर गोपीदादा प्रतिष्ठान या नावाने ग्रामीण क्रिकेट संघ खेळत असताना पाटण तालुक्यातील खेळाडूंसाठी ज्यांनी वेगळं व्यासपीठ तयार केलं ते आमचे सन्माननीय आदरणीय ऐरोली विधानसभेचे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सन्माननीय गोपीदादा सूर्यवंशी साहेब यांची देखील उपस्थिती या स्पर्धेला लाभली आहे. मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय कारगाव विभागातील गोल्डन मॅन अर्थातच कारगाव विभागाची आणि कारगाव क्रिकेट असोसिएशनची शान सन्माननीय आदरणीय गोपीदादा सूर्यवंशी साहेब विनंती करेल आपण व्यासपीठाच्या दिशेने जरूर रवाना व्हा. आपल्या मनापासून अधिक स्वागत असेल गोपी शेठ. कारण की गोपीदादा प्रतिष्ठान या नावाने जी टीम खेळवली जाते त्या टीम मध्ये आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र विभागातील खेळाडूंना सर्वात पहिल्यांदा प्राधान्य देत असताना त्या खेळाडूंना एक वेगळं व्यासपीठ तयार करण्याचा प्रयत्न या व्यक्तीचा राहिला. कारगाव विभागातील गोल्डन मॅन म्हणून नामांकित असलेले या व्यक्ती प्रत्येकाच्या मनामध्ये मात्र घर करून गेले. आडव्या बॅटना मिड विकेट रीजन 1 बाउंस मस्तक पे दस्तक देती हुई निकल गई गेंद. 4 धावांसाठी येतोय चौकार. वॉर्ड स्ट्रोक. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सातत्याने कारगाव क्रिकेट असोसिएशनला एक न्याय दिला ज्या व्यक्तीनं धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 44 44 53 धावेचं आव्हान आहे. कारगाव क्रिकेट असोसिएशनला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर न्याय ज्या व्यक्तीनं दिला ते आमचे सन्माननीय आदरणीय ऐरोली विधानसभेचे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सन्माननीय गोपीदादा सूर्यवंशी शेठ यांचं मात्र महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला आपण पाहतो. वेलकम शेठ. आपलं मनापासून अधिक स्वागत आहे. मनापासून अधिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. सहजरित्या व्यक्तीमध्ये मिसळून जाणारे व्यक्तिमत्व सहज प्रत्येक व्यक्तीला आपलंस करून ठेवणारे व्यक्तिमत्व
सोडून दिला चेंडू जिथे आपण पाहिलं तर अगदी एक्स्ट्रा धाव वाईटच्या स्वरूपामध्ये धाव संख्या आपण पाहिली तर सध्या करेक्ट केली जाते जी आहे 42 ही करेक्ट धाव संख्या तुम्हाला सांगितली जाते 42 यावेळी मात्र आडव्या बॅटनं मिड विकेट रिजनच्या अगदी बाहेर पोहोचवल्या 6 धावांसाठी चेंडू निघून जातोय षटकार चेंडू 5 धावेची गरज चेंडू 5 धावा गोरगरिबांचा वाली बालाबाईची साथ आहे भारी त्याचे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी त्याला ओळखते चला थोडासा स्पीड अप घ्या प्लीज धन्यवाद डीजे कुणाल वाह 6 चेंडू 5 धावेची गरज थोडासा स्पीड अप घ्यायचा प्लीज व्हाट अ मॅच प्रत्येक जण ही स्पर्धा आपण पाहिले तर अगदी लक्षपूर्वक पाहतो 48 टीम मधून कोणत्या टीमच्या समोर लागेला अर्थातच चॅम्पियन हे नाव आज व्यासपीठावरती आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय ऐरोली विधानसभेचे उपशहर प्रमुख सन्माननीय गोपीदादा सूर्यवंशी साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहे बरंच प्रेम त्यांचं या पाटण तालुका टेनिस क्रिकेटला राहिलंय सातत्याने प्रत्येकामध्ये मिसळून जाणारा व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटसाठी महत्त्वाचं योगदान आणि खास करून या संपूर्ण संघटनेच्या पाठीशी असणारं खंबीर व्यक्तिमत्व ज्यांची ख्याती आहे त्यांची देखील उपस्थिती आज व्यासपीठावरती आपण पाहतोय याच प्रमुख उपस्थिती आज गोपी शेठची व्यासपीठावरती जे या बादचा आनंद घेतात येणारे तब्बल 5-6 चेंडू आहे आणि विजयासाठी 6 धावेची गरज या आणि विजयासाठी अगदी 5 धावेची गरज आहे 6 चेंडू 5 धावा समीकरण सर्वे 11 सर्वे एका साइडला त्यांना चॅम्पियन व्हायची धडपड आहे दुसऱ्या साइडला दत्तकृपा स्पोर्ट्स पाटील अवार्ड संघ या मॅच मध्ये काय घडेल पहिला चेंडू बॅटची लीडिंग आहे अगदी डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव जाते 5 चेंडू 4 धावेची गरज व्हाट अ मॅच काय असेल फायनल मध्ये विराजमान VCC सनबूर संघ झालेला या मॅच मधून कोण जाईल फायनल मध्ये बॅकफुटला जातो बिग हिट करण्याचा प्रयत्न ही महत्वाची कॅच इम्पॉर्टंट होती ती पकडली या टीमचा महत्वाचा बॅटर ऋषी मात्र निघाला माघारी ऋषी बॅक टू द डकआउट चार धावेची गरज व्हाट अ मॅच चॅम्पियन ट्रॉफी सेमीफायनल क्रमांक पहिली फायनल मध्ये VCC सनबूर संघ गेला आणि या मॅच मध्ये आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 4 धावेची गरज गोलंदाजीसाठी ओमी असताना त्याच्या समोर मात्र आपण पाहतोय दादा यावेळी मात्र दादाची दादागिरी झाली चालू मॅच फिनिश फायनल मध्ये जाणारी टीम अर्थातच दत्तकृपा स्पोर्ट्स पाटील अवार्ड संघ विन द सेमीफायनल आणि इज गोस टू फायनल नाव आता बॅटल असेल VCC सनबूर विपक्ष दत्तकृपा स्पोर्ट्स पाटील अवार्ड या टीमची मी विनंती करेल दत्तकृपा स्पोर्ट्स पाटील अवार्ड खेळपट्टीच्या मध्ये येऊन आपण लाईनअप करायचे मुकादम आपल्या टीमला घेऊन आपण लाईनअप करायचे खेळपट्टीच्या इथे उभं राहायचं VCC सनबूर संघ इंद्रजित विनंती करेल आपण देखील आपल्या टीमला घेऊन लगेच मैदानाच्या दिशेने जायचं दादा जाणार आहे मी पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे संस्थापक अध्यक्ष विनंती करेल शिवा द बॉस यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल
कळगाव क्रिकेट असोसिएशनचे खऱ्या अर्थाने संस्थापक अध्यक्ष येत्या थोड्याच दिवसामध्ये